नमस्कार मंडळी, मी आता आली आहे घोरणेश्वर मंदिरामध्ये. पानशेच्या पुढे हे मंदिर आहे आणि आता आम्ही जवळजवळ 1 तास चढून आलो आहे. ट्रॅक्टरची पण सोय आहे ॲक्च्युली इथं, पण आम्ही ट्रॅक्टर नाही आता पायी चढत आलो. तर तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवते त्याचा. खूप छान मंदिर आहे एकदम. आणि येताना आम्हाला तुम्हाला सांगते अजिबात त्रास झाला नाही. म्हणजे चढायला दम तर लागला, ऑब्वियस आहे, दम लागणारच होता, पण मध्येच वारं होतं छान, पावसाची भुरभुर येत होती, त्यामुळे खूप छान वाटलं. आता एक मंदिरांची दर्शन दाखवते मी तुम्हाला. विठ्ठल रखुमाईची मूर्ती किती आहे बघा, छान. शंकर पार्वती. आता आपण आतमध्ये जिथे शंकराची पिंड आहे तिथे जाऊया. थोडा वेळ लागेल जायला. हे बुवा आहेत. इकडे गणपतीची मूर्ती आहे. हे असं काय मंदिराचा हा सगळा असा परिसर आहे. हे असं इथे यांचं नारळाचं काम चालू आहे. चला आता म्हणजे आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. काय सुंदर पिंड आहे मंडळी, बघितलीत ना. चला आता आपण बाहेरच्या साईडला जाऊया. गणपतीची मूर्ती आहे सुंदर. आणि आत्ता पावसाचा जोरात तुम्हाला आवाज येत असेल बाहेर, पाऊस पडतोय जोरात बाहेर. मी आत्ता मंदिरामध्ये आहे. काय सुरेख आहे बघा, मूर्ती इतक्या सुरेख आहे सगळ्या. तर असं हे मंदिर सुरेख. पानशेच्या पुढे आहे मंदिर. ॲक्च्युली ही आमची पुणे दर्शनची ट्रिप आहे. तर पुणे दर्शनच्या ट्रिपने आम्ही आलो आहे, पण त्याच्यामध्ये आता ते आम्हाला गाडगिळांचं झपूर्झा म्युझियम जे आहे ते दाखवणार आहेत. आणि हे नीलकंठेश्वर मंदिर, ह्याला आत्ता आलो आहे आम्ही. अशा मूर्ती आहेत छान छान. हनुमानाची मूर्ती आहे. ज्या दारातून आपण एंट्री केली हा एंट्रन्स आहे. चला आता आपण परत बाहेरच्या साईडला जाऊया. ही अशी ॲक्च्युली इथून ट्रॅक्टरने येण्याची पण सोय होती आम्हाला, पण आम्ही ट्रॅक्टरने नाही आलो. आम्ही आणि माझी मैत्रीण आहोत. तर चढायला बरोबर 1 तास लागला आम्हाला हे सगळं चढायला.
हे बघा, हे गणपतीची जी मूर्ती आहे, शंकर पार्वती आणि गणपती. किती सुंदर मूर्ती पहा. बाकीच्या आहेत मूर्त्या, त्या पण दाखवते मी तुम्हाला. ही एक हनुमानाची मूर्ती आहे. तुम्हाला मंडळी घरी बसल्या दर्शन करता येते, हे तुम्ही लक्षात घ्या. हनुमानाची काय सुंदर मूर्ती आहे बघा. चला तर मंडळी, परत भेटूया आपण. नमस्कार.